आरपीआय कामगार आघाडीच्या वतीने धाडसी पोलिसांचं कौतुक। पोलीस उपायुक्त शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्यावरती धारदार लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। या धाडसी पोलिसांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। कोयत्याने मारलं होतं आणि आपल्याकडे अशा भरपूर वेळा येणाऱ्या टोळ्या येत होते। माग दिवाळी दसऱ्याच्या टायमाला पण एक वाडेकर आमचा पोलीस त्याच्या घरावर अटॅक झाला होता, अनिकेत दोंडकर याच्या घरावर, त्याला पण पोटाला लागलं होतं, छातीला लागलं होतं। आणि येणाऱ्या या टोळ्या परत असं आपल्याकडं तोंड काढत होत्या। आणि परवाच्या रविवारच्या दिवशी रात्री म्हणजे 10-10:30 वाजता जी जराड साहेबांना जी माहिती मिळाली की पुन्हा एकदा एक टोळी येते, त्यांच्या खबऱ्यांनी त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांची एवढी दादागिरी होती, हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते आणि आम्ही पोलीस आहोत हे सांगताना सुद्धा त्याने पोलिसावर अटॅक केला। पोलिसाला असलेली शासनाने दिलेली बंदूक पोलिसांनी त्याला दाखवली आणि जे काय झालं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। पण मला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की तुम्ही अत्याचार करणार तर पोलीस नक्कीच तुमच्यावर गोळ्या चालवणार, यात काही वाद नाही। त्याचप्रमाणे आरपीआय कामगार आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ मोरे आणि त्यांच्या आरपीआय कामगार आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पांचा वर्षाव करून या धाडसी पोलिसांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका।